स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 255 क्रमांकाची स्मृती बघत आहोत। हिराईसा शिक्षापनी गौराईसा मार्गाभिमानो कथन। ये कवणे हिराईसे ते निळीजे परिवासनिके। हिराईसा शिक्षापनी, हिराईसा नावाच्या कोणी वासनिक आहेत, त्यांना शिक्षापन केलं गौराईसांनी आणि त्यावरून त्यांना मार्गाचा किती अभिमान आहे हे भटोबास मार्गकुळाला सांगत आहेत। ये कवणे हिराईसे ते निळीजे, या कोण हिराईसा होत्या याबद्दल जसं पंडितांच्या हिराईसा एक होत्या तसं प्रत्येकाची एक ओळखी असते। एक कोट कुठल्या गावच्या आहेत, जसं गौराईसा म्हणजे उंबरी गौराईसा होत्या म्हणजे उंबरी गावच्या वगैरे, तसं या गौराईसा कोण आहेत असं काही उल्लेख आलेला नाही आहे, पण कुणीतरी आहेत परिवासनिके आणि वासनिक आहेत, म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान आहे, चांगल्या प्रकारचं त्यांचं आचरण आहे आणि सोबतच कुठेतरी अनुसरण्याचाही भाग त्यांच्याकडे आपल्याला दिसतो, म्हणून त्यांना वासनिक असं म्हटलेलं आहे। एकुदिसी उंबरी गौराईसे, आता ह्या गौराईसा आहेत पण ह्या कुठल्या आहेत, उंबरी गावच्या आहेत, म्हणून उंबरी गौराईसा असं त्यांना म्हटलं जातं। ते आटन विशेषे तयासी भेटावया गेली। आटन विशेषे म्हणजे आटनाचा विशेष आहे, इतर कुठलंही त्याच्या मागे कारण नाही, परंतु आटनादिक्रमे जात असताना मग त्या ठिकाणी कुठे आश्रम असतील, कुठे स्थानवंदन आहे, हे सगळं विधी करत करत जायचंय। त्याच्यामध्ये एखादे वासनिक असे आहेत की खरोखरच त्यांना ज्ञान जाणीव आहे, तर मग अशा वासनिकांची आवर्जून भेट घ्यावी, जेणेकरून काही धर्मचर्चा वगैरे होईल, आणि म्हणून यांच्याकडे ते आलेले आहेत। आधीच्या काळामध्ये आपले बहुतांशी मार्ग फिरस्ती असायचे, त्याच्यामुळे काय व्हायचं की गावोगावी मार्ग जायचा, एक एक महिना त्या ठिकाणी मार्ग राहील, तर त्या एका महिन्यात पूर्ण गावावर संस्कार होऊन जायचे। खास करून उपदेशी कुटुंब असतील, वासनिक वर्ग असेल, लहान मुलं असतील, यांना ते एक महिना सतत ती सवय असायची, मार्गात जायचं, भेटायला, देवपूजेला जायचं, पोथीला जायचं, ही एक सवय आधीच्या लोकांना चांगल्या प्रकारची होती। आणि म्हणून मार्ग आटनादिक्रमे असताना किंवा वैयक्तिक आटन सुरू असताना वासनिकांची आवर्जून भेट घेतल्या जायची, म्हणून त्यांच्याकडे जाणं येणं राहायचं आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे धर्माचं अस्तित्वही चांगल्या प्रकारे असायचं, धर्माची जाणीव त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे असायची। अलीकडच्या काळामध्ये सुद्धा मार्गाची भेट होत असते किंवा मार्ग आपल्याला भेटायला येत असतो, परंतु तो कालावधी जो असतो तेही थोड्या वेळासाठी येतात आणि लगेच निघून जातात, आणि आपण जर गेलो आपण पण थोड्या वेळासाठीच जातो आणि लगेच निघून येतो, म्हणजे जास्त वेळ आपण एकमेकांना देता येऊन नाही राहिला। आपल्याला मार्गाला तुम्हाला वेळ देता येत नाही, तुम्हाला मार्गाला वेळ देता येत नाही, त्यामुळे तो जो संपर्क कमी झालेला आहे, अंतर जे वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला धर्माची जाणीव सुद्धा त्यामधनं कमी झाली। हा संपर्क जर का वाढला तर निश्चितपणेच काय होईल की आपल्यामध्ये धर्मजागृती होईल, धर्माबद्दल आपल्याला जी काही जागरूकता आहे ती कुठेतरी कमी झालेली आहे, ती त्याच्यामधनं वाढेल। आणि म्हणून अशा प्रकारे धर्मयुक्त लोकांची भेटी घेणं हे खूप आवश्यक आहे। टीकेमध्ये सांगितलेलं आहे, बहुता वासनिकांची भेटी घ्या, बहुता साधूंची भेटी घ्या, अधिकरणांची भेटी घ्या, बहुत स्थानवंदन करा, म्हणजे जेणेकरून काय आहे की तुम्ही सतत धर्माच्या संपर्कामध्ये राहता। आणि म्हणून ज्यांच्या विषयी विशेष जाणीव आहे, ते काही लोक असे असतात की त्यांच्याकडे आवर्जून, काही लोकांनी बोलवल्यानंतरच जायचं असतं, काही लोकांनी बोलवलं तरी जायचं नसतं, आणि काही ठिकाणी ज्यांनी नाही बोलवलं
तरी आवर्जून त्यांची भेट घ्यायची असते, कारण त्यांच्याकडे ती धर्म जाणीव आहे. आणि जेणेकरून आपल्याला सुद्धा काहीतरी चिंतन करता येतं, धर्मचर्चा करता येते. म्हणून इथे उंबरी गौराईचे आटन विशेषे त्यासी भेटावया गेलेली आहे. तव अंगणी चण्याचे गणंग वाळू घातले देखिले, आणि अंगणामध्ये चणे वाळत घातलेले आहेत सगळे, आणि त्याची देखरेख हे कोण करतायत? या हिराईसा ज्या आहेत त्या करत आहेत. मग गौराईसे म्हणितले हे गायसे काही हिराईसे, म्हणून शिक्षा पिली. म्हणजे ते त्यांनी वाळत घातले, त्याची देखरेख पण ते करत आहेत. आता ते कोण आहेत? वासनिके. काल आपण वासनिकाच्या संदर्भातलं विश्लेषण बघितलेलं आहे. वासनिक म्हणजे काय? की जो अनुसरणाकडे सुरुवात झालेली आहे प्रवास त्याचा, आणि त्याचं प्रपंचातलं त्याचं जे लक्ष आहे ते नगण्य आहे म्हणून आहे तो व्यक्ती. बाकी प्रपंचातलं त्याची जी आसक्ती आहे ती आसक्ती तशा पद्धतीची नाही. आणि म्हणून इथे हे वासनिक दशेतले आहेत म्हणून ते बोललेले आहेत की हे ऐसे काही, म्हणजे तुम्ही काय करून राहिलेले? तुम्ही वासनिक दशेतले आहात. तुमचं आता मुक्तीची चाळ देणे, खुंट दावे यांचा सांभाळ करत बसायचा नाही. ते सोडण्याचा जो काही विचार आहे तो केला पाहिजे. जसे सुरुवातीच्या काळाला आपण वाचतो काही ना काही, जे मिळेल ते पेपर वाच, पुस्तक वाच. दृष्टी डोळ्याची जशी जशी कमी होते तसं काय करतो आपण? वाचन हळूहळू कमी होत जातं. म्हणजे ते वाचनातली आसक्ती निघून जात असते, किंवा ती क्रिया आपण बंद करत असतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण तरुणपणी हे खा ते खा, परंतु वय होता होता मग आपण काही काही गोष्टी खाण्याचं टाळतो. जास्त तेलकट खात नाही, जास्त तिखट खात नाही, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण आणतो. तसं प्रपंचात असताना देखील जेव्हा तुम्ही वासनिक दशेकडे जाता त्यावेळी काही गोष्टींचा त्याग होणं हे क्रमप्राप्त आहे. आणि महानुभाव पंथानुसार आहे अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे. ब्रह्मचारी असेल, वानप्रस्थ असेल, संन्यास आश्रम असेल, म्हणजे हे जे काही आश्रम सांगितलेले आहेत ते टप्पे जे सांगितलेले त्यामध्ये तेच सांगितले की विशिष्ट वेळापर्यंत तुम्ही कोण आहात? ब्रह्मचारी आहात. विशिष्ट वेळामध्ये तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये असता. एका विशिष्ट वेळामध्ये तुम्ही संन्यास आश्रमात गेले पाहिजे, आणि एका विशिष्ट वयामध्ये तुम्ही वानप्रस्थ म्हणजे त्या घराचा त्याग केला पाहिजे. हे जर का टप्प्याटप्प्याने घडलं तर तुमचं जे काही तुम्ही जीवन जगत आहात ते खूप आनंदामध्ये जगाल. जसं तुम्ही सकाळी पण पोहेच खाल्ले, दुपारी पण पोहेच खाल्ले, संध्याकाळी पण पोहेच खाल्ले, तुम्ही आनंदी असाल का? नाही. तुम्ही सकाळी एक पदार्थ खाल्ला, दुपारी दुसरा, परत दुपारी आता तिसरा पदार्थ, आणि संध्याकाळी चौथा पदार्थ, म्हणजे काय होईल? तुम्ही आनंदी राहाल. चारही वेळेला एकच पदार्थ खाल्ला तर नाही चालणार. तसं ते टप्पे बदलले पाहिजेत, जेणेकरून, जसं मी एकदा प्रवासामध्ये बघितलेलं, सगळे वयस्कर मंडळी होती त्या डब्यामध्ये, आणि ते इतके खुश होते सगळे, म्हणजे फक्त वयाने ते म्हातारे दिसत होते, बाकी बोलण्यात चालण्यात एकदम तरुण होते. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मुलाबाळांना त्यांची व्यवस्था लावून दिलेली आहे. आता आमचा हा वयस्कर लोकांचा ग्रुप आहे, आम्ही इकडे ट्रिपला जा, तिकडे ट्रिपला जा, आमचं चालू राहतं, आणि आम्ही खूप आनंद असतो. आमचे मुलं उलट हे करतात की तुम्ही आमच्यासोबत राहायला या काही दिवस, पण आम्ही जास्त त्यांच्यात मिसळत नाही. आम्ही आता इतके वर्ष त्यांच्यासाठी दिलेले आहेत, आता आम्ही आमचं आयुष्य जगतोय. अर्थातच आपल्याला सुद्धा अशा प्रकारे आपलं जे आयुष्य आहे ते आनंदी करता येतं. आणि म्हणून आपल्याला सुद्धा स्थानवंदन असेल, मार्गभेटी असेल, सेवादास्याचं निमित्त असेल, कुठे निरोपण असेल, तिकडे आपण जाऊन राहू शकतो 8 दिवस. सगळी सेवा होते, सगळी सोय होते, आणि परत्र गोमटं सुद्धा प्राप्त होतं त्याच्यातनं. म्हणजे लाभच लाभ आहे आपला. आणि कशाची कसली काही काळजी करायची नाही. तेवढ्या दिवस आपण काहीतरी त्याग 8 दिवस 5 दिवस तरी आपण करू शकतो, आणि या दशेमध्ये आपण पोहोचलो पाहिजे.
आणि एका विशिष्ट वेळामध्ये विशिष्ट त्याग जो आहे तो आपला झालाच पाहिजे. तो जर का नाही झाला तर तुम्ही त्याच्यामध्येच दुःखी 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 राहत राहणार. आणि म्हणून इथे वासनिक दशेमध्ये पोचलेल्या या गौराईसा ज्यांच्याकडे गेलेल्या आहेत त्या हिराईसा, त्यांचं ते प्रापंचिक कार्य बघून, प्रपंचातली त्यांची ती आसक्ती बघून ते त्या ठिकाणी त्यांना ते शिक्षा पण करतात की हे ऐसे काही हिराईसे, म्हणजे हे तुम्ही हे असं कशामध्ये अडकलेले आहात, तुम्ही खुंट जाव्यांमध्ये अडकलेले आहात. तुमची मोक्षाची इच्छा असेल तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करणं गरजेचं आहे. वजन कमी करायचं आहे, तेलकट गोष्टींचा त्याग करावाच लागणार. म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्याला त्रस उत्पन्न होऊन त्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, त्याच गोष्टीमध्ये जर का आपण रममान झालो तर त्याचा त्याग होणं हे म्हणजे अवघडच आहे. आणि म्हणून शिक्षा पिली म्हणजे त्यांना शिक्षा पण केलं. शिक्षा पण केलं म्हणजे काय, काठी घेतली का? नाही. मोठ्या लोकांसाठी काठी घ्यावी लागत नाही. त्यांना शब्दाचं शिक्षा पण असतं की शब्दद्वारे त्यांना देवाच्या काही वचनांचं निरूपण केलं गेलं, स्वामींच्या सूत्राची आठवण करून दिली, लीळेचा संदर्भ दिला गेला, त्यागाचे जे काही प्रमाणं असतील ती त्यागाची प्रमाणं दिल्या गेली. आणि अशा प्रकारे त्यांनाही लक्षात आलं की हो आपण चुकलो बरं का, आपण इतकं रममान नाही झालं पाहिजे, काही कारणास्तव आपण इथे आहोत, तेवढंच कार्य आपलं पार पाडायचं आणि बाहेर पडायचं. एक व्यक्ती मी अशी बघितली, रिटायर झाल्यानंतर त्यांचे गुरुजी त्यांना म्हणाले की आता तुम्ही अनुसरा. ते बोलले की माझं एक काम फक्त बाकी आहे, ते मी झालं की मी लगेच अनुसरणार. आणि ते त्यांचं काम झालं. जिथे कुठे गेले होते ऑफिसमध्ये काम झालं, स्टेशनला उतरले, लगेच रिझर्वेशन केलं त्यांनी. घरच्यांना माहीत नाही, रिझर्वेशन केलं, घरी गेले आणि सांगितलं मी आता मार्गात चाललो. घरीसाठी रडारड सुरू झाली. ते म्हणाले मी असंच चाललो आहे 15 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी. घरचे म्हणाले की बाबा आम्ही येईपर्यंत काय अनुसरण घेऊ नका, आम्ही येऊ 1 महिन्यानी 2 महिने तेव्हा घ्या. ते म्हणे ठीक आहे. आणि ते आश्रमात पोहोचले, बाबांना भेटले. 8 वाजता पोहोचले असतील, बाबांना भेटले आणि बाबांना सांगितलं की मला लगेच या क्षणाला अनुसरायचं. लगेच वस्त्र आणले, झालं. म्हणजे 8ला गेलेली व्यक्ती सकाळी 8ला पोहोचली, 9च्या आधी अनुसरण त्यांचं झालं. त्यांनी मला सांगितलं की बाबा आता एवढं आयुष्य मी इकडे दिलेलं आहे आणि मी अजून जरी इथे राहिलो तरी यांच्यासाठी मी पाहिजेच, काही ना काही माझं काम असणारच आहे प्रपंचात. परंतु आता मला माझी पण व्यवस्था बघायची. मी जे काही अभ्यासलं त्यानुसार म्हणजे मला माझी पण व्यवस्था बघायची की मला माझ्या आयुष्याचं पुढे काय करायचं. आणि चांगली श्रीमंत व्यक्ती होती, चांगला अभ्यास झालेली व्यक्ती, आणि आता ते अनुसरण आयुष्यामध्ये आहेत. घरी येणं जाणं नगण्य एकदम. असं नाही की बाबा म्हणजे आम्हाला तर कधीच वाटलं नाही ते अनुसरतील, म्हणजे सुख वस्तू होतं सगळं काय. इतकं ऐश्वर्यामध्ये राहून ती व्यक्ती आता मार्गामध्ये आहे, घरी येणे नाही. म्हणजे त्यावेळेला त्यांना बरोबर कळतंय की कधी त्याग करायचा मला, बरोबर त्यावेळेला त्याग त्यांनी तो केलेला आहे. आणि म्हणून त्यांना ते शिक्षा पण आहे. म्हणजे असे जे दाखले आहेत ते दाखले जर का त्यांना दिलेले आहेत आणि त्यांच्या लक्षात आले की नाही आपल्याला वासनिक दशेमध्ये राहायचं, आपल्याला परत प्रपंच दशेमध्ये जायचं नाहीये. आणि मग ते भटोबासी ऐकिले, भटोबासांना हे लांबून दुरून कधीतरी कोणीतरी सांगायचं. आमच्या स्वामींनी एक वचन म्हटलेलं आहे, ते वचन आपण थोडं दुर्लक्षित करतो, परंतु ते वचन मला सारखं आठवतं. इतकं महत्वाचं वचन आहे की ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. या वचनाचा आपण चर्चेमध्ये कधी उपयोग घेत नसतो, चर्चेत हे वचन जास्त येत नाही. परंतु वचन बघा कसं आहे, ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. किती व्यापकपणे देवाने त्या गोष्टीचा विचार केलेला आहे की एक गोष्ट जर का आज तुम्ही बोललेले आहात, ओठांतरा म्हणजे ओठातनं बाहेर आलेली गोष्ट आहे, ती देशांतरा जाणार. म्हणजे सर्वांना कधी ना कधी ती माहीत पडणार आहे. तुम्ही किती म्हटलं की नाही ती लपवायची ती गोष्ट नाही लपत, इथून इथे इथून इथे असं जात राहते.
मग अशाच पद्धतीने ओठांतराची गोष्ट निघालेली आहे, ती अन्य वार्ता असेल, ती कुणाची चाडी चुगली असेल तरी ती पोहोचणार आहे बरोबर. कधीतरी कुणीतरी सांगतं की ते तुमच्याबद्दल असं बोलत होते बरं का, अर्थात तेव्हा त्यांनी पण रस घेऊन ऐकलेलं आहे ते काय बोलतात वगैरे. आज त्यांचं काही बिनसलं म्हणून आपल्यापर्यंत ती गोष्ट पोहोचते. अशाच पद्धतीने ओठांतरा निघाले म्हणजे धर्मवार्ता जर का ओठांतरातनं निघालेली आहे तर ती देशांतरात आहे, म्हणजे सर्वांपर्यंत ती धर्मवार्ता पोहोचू शकते. जसं आमचे स्वामी सांगतात की उद्धवार्जुन ते पुराण प्रसिद्ध, उद्धव आणि अर्जुन देव हे पुराण प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्या काळी देवाने त्यांना काय निरूपण केलं आणि कशा पद्धतीने त्यांनी आचरण वगैरे केलं असेल, देवाच्या आज्ञेचं पालन केलं असेल, ते आजही आपल्याला ऐकायला मिळतं. आमचे स्वामी बडोबासांना म्हणतात तुम्ही पुराणी पडिये जाल, तुमची पण ख्याती पुराणामध्ये, म्हणजे आता लीळाचरित्र या ग्रंथा 700-800 वर्षा पहिलेचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये भटोबासांबद्दल महिमभट्टांबद्दल बोलल्या जात आहे. म्हणजे त्या काळी जे काही ओठांतरा निघाले गेलं ते देशांतरा जाणारच आहे. आणि म्हणून दादोसांना पण स्वामी म्हणतात, ते म्हणतात की देवा मला एकांत पाहिजे. स्वामी म्हणतात येतं कवणू का असे लोकांत, एकांतच आहे, सगळे आपलेच लोक आहेत, नाही मला एकांत पाहिजे. स्वामी त्यांना म्हणतात अशा पद्धतीने वागू नका की लोकांना संशय येईल. तुम्ही जर का तिकडे नेऊन आम्हाला काही सांगितलं तर एखाद्याला ऐकणाऱ्याला बघणाऱ्याला वाटेल माझ्याबद्दल काय बोलतायत. म्हणजे अशा पद्धतीचं वर्तन नसावं. आणि ओठांतरा निघाले ते देशांतरा जाईल. तुम्ही आज आमच्याकडे जेही बोलाल ते नंतर समाजाला कळणार आहे. कळलं की नाही? ते स्वामींकडे काय बोलले आज आपल्याला माहिती पडलं की नाही, हेच ते प्रमाण आहे. आणि म्हणून जेही तुम्ही काही बोलाल ते लोकांपर्यंत पोहोचणारे नक्की आहे. मग जर का तुम्ही वाईट बोलला असाल तर तुम्ही वाईट म्हणून लोकांच्या समोर जा. दुर्योधन काय बोलला कृष्ण महाराजांना, वाईट बोललेला आहे, त्याच्यामुळे त्याची अपकीर्ती झाली, आपल्यापर्यंत पोहोचली, परंतु तो वाईट म्हणून अशी अपकीर्ती पोहोचलेली आहे. आणि अर्जुन देव ही देवाशी बोलले पण ते त्यांची प्रसिद्धी झालेली आहे, चांगलं बोललेले आहे, त्याच्यामुळे त्यांचंही बोलणं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. पण चांगलं बोललेलं बोलणं पोहोचलेलं आहे. भटोबासांच्या बाबतीतही तसेच आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, चांगलं बोलता आलं पाहिजे. तुम्ही आज जे धर्मकार्य करत आहात, सेवादास्य करताय, कुणाला स्मरणासाठी निमित्त होता, कुणाला अन्नदानासाठी निमित्त होता, कुणाला पदयात्रेला नेण्यासाठी निमित्त होता, इत्यादी जे काही धर्मकार्याला तुम्हाला निमित्त होता येईल इतरांना, तुम्ही निमित्त व्हा. आज तुमची दखल कदाचित कोणी घेणार नाही, कोणाला कळणार नाही, पण कधीतरी कोणाला तरी कळेल. आज जर का तुम्ही एखादा पदार्थ चांगला बनवला, सगळ्यांना आवडला, पण कोणीच विचारलं नाही की कोणी बनवला, असं होतं की नाही? कधी कधी आपल्याला अपेक्षा असते बरं कोणीतरी विचारावं, परंतु कोणीच विचारत नाही. परंतु लक्षात घ्या, एखाद वर्षाने जर का कोणी का हो त्या दिवशी मागच्या वर्षी असं पोथीमध्ये ते बनवलेलं, ते कोणी बनवलेलं, मग तिथे नाव निघतं की ते अमक्यांनी बनवते. आज नाव नाही निघालं, 1 वर्षाने ते नाव निघणार आहे. म्हणून चांगलं कार्य करा. चांगलं कार्य करण्याची पोच पावती तुम्हाला आज मिळत नसते, परंतु ती योग्य वेळी ती मॅच्युअर झाल्यानंतर मिळते. एवढी आपण करतो ना फिक्स डिपॉझिट, ते आज मिळतं का लगेच? नाही. ती पावती जी आहे ती जेव्हा मॅच्युअर्ड होईल त्यावेळेला बरोबर बँक आपल्याला सूचना पाठवते आणि ते मिळतं आपल्याला. तशा पद्धतीने परमेश्वर कार्यासाठी तुम्ही जे काही कराल, चांगलं कार्य कराल, अनेकांना निमित्त व्हाल, त्याची पोच पावती महानुभावांच्या इतिहासामध्ये बरोबर पोहोचत असते. आणि म्हणून इथे गौराईसांनी अटनादिक्रमे ती कार्य केलेलं आहे. जसं एकदा महादाईचा अटनादिक्रमे गेलेले आहेत आणि गेलेले असताना त्या ठिकाणी काही महिला आधी तिथे अटनादिक्रमे गेलेले असताना त्यांनी तिथे काही गीत वगैरे असं काय काय म्हटलेलं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आमच्या महादाईचा सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्या आणि पोहोचल्यानंतर त्या तिथल्या त्याच ठिकाणी ते मुक्कामी होत्या, तर तिथल्या घरच्या बायांनी म्हटलं की तुम्ही काहीतरी गीत वगैरे म्हणा.
त्यामुळे आम्ही का गीत म्हणू. आणि काल तुमच्या काही महिला वर्ग आलेल्या पंथीय, त्यांनी तर इथे गीत वगैरे म्हटलं चांगलं, महादाईसांना ते आवडलं नाही. मग त्यांनी त्या महिलांना गाठलं आणि सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही जाऊन तिथे गीत वगैरे म्हणाल तर तसं करता कामा नये. म्हणजे एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तुमचं नामस्मरण करा किंवा काही चांगल्या गोष्टी त्यांना सांगा, परंतु इत्यादी प्रकारे जेणे धर्म प्राप्त होणार नाही अशातल्या कुठल्याही क्रिया करू नका. हे नंतर भट्टोबासांना कळालं की महादाईसांनी शिक्षा पण केलं. यावरून भट्टोबासांना खूप बरं वाटलं की आपण जरी इकडे असलो, आता आमचे स्वामी जरी सांगणारे नसते, परंतु देवाने कोणाला तरी निमित्त केलेलं आहे आणि त्या महादाईस आहेत ते बरोबर सर्वांना सूचित करतात, सर्वांना सांगतात. म्हणजे धर्माचा किती अभिमान आहे त्यांना. आता जर का कोणी स्मरण नाही केलं तर माझं काही बिघडणार आहे का. कोणी जर का अन्यवार्ता करत बसलं किंवा स्मरणच नाही केलं, देवदेव नाही केलं तर माझं काही बिघडणार आहे का. त्याच्यात बिघडणार माझं काहीच नाही, बिघडणार त्या व्यक्तीचं आहे. परंतु जर का मला धर्म अभिमान जर का असेल तर मला सतत वाटत राहील की सगळ्यांनी स्मरण केलं पाहिजे, सगळ्यांनी देवदेव केला पाहिजे, कोणीच अन्यवार्ता नाही केली पाहिजे, सर्वांनी धर्मवार्ता केली पाहिजे. म्हणजे त्याच्यात तुमचं भलं आहे आणि त्याला मी काय केलं पाहिजे, नेहमी त्यासाठी तुम्हाला प्रेरणा दिली पाहिजे. असं प्रत्येकाला जर का ती प्रेरणा दिली, त्यांच्यातला धर्म जर का वाढवला तर निश्चितच त्याचा लाभ आपल्याला आज नाही मिळत पण नंतर तो मिळत असतो. आणि नंतर जो मिळतो, जे तुम्ही बँकेत ठेवलेले पैसे जे नंतर मिळतात ते नुसती मुद्दल नाही मिळत, व्याज सुद्धा मिळतं, हे लक्षात घ्या. तसं आपल्याला जे मिळणार आहे ते व्याजात सगळं मिळणार. आणि परमेश्वराचं व्याज जे आहे, परमेश्वर जे व्याज देतात आपल्याला ते साधं सोपं व्याज नसतं, भरपूर महत्त्वाचं व्याज आपल्याला देतात. आणि म्हणून इथे आपलं जे कार्य आहे ते परमेश्वरापर्यंत पोहोचलं पाहिजे. एकदा परमेश्वरापर्यंत पोहोचलं की ते सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. आणि ते पोचावं याचं सुद्धा हेतू हाच असला पाहिजे की प्रसिद्धी व्हावी म्हणून नाही, तर आपल्या बोलण्यामुळे अनेकांच्या धर्माला काहीतरी आपले शब्द उपयोगी गेले पाहिजेत, त्याच्यातला धर्म वाढला पाहिजे या उद्दिष्टाने बोललं पाहिजे. त्याचं भलं झालं पाहिजे. आपल्याला त्याचा काही लाभ हो न हो पण त्या व्यक्तीला त्याचा लाभ झाला पाहिजे. असं जेव्हा होतं त्यावेळेला अनेकांच्या मुखामध्ये तुमच्याबद्दल बोलल्या जातं, तुमच्याबद्दल चांगलं बोलल्या जातं, तुमच्या क्रियेबद्दल प्रशंसा केली जाते. त्यावेळी खूप बरं वाटतं. अहंकार नाही येत त्यावेळेला. त्यावेळी खूप बरं वाटतं की आपल्या कार्याची कोणीतरी दखल घेतलेली आहे. आणि कुणी घेऊ न घेऊ, आपला अपेक्षा काय असतात की आपल्याबद्दल लोकांनी बोललं पाहिजे. परंतु लक्षात घ्या, आपली दखल लोकांनी घेण्यापेक्षा जर का देवाने घेतली तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपली प्रशंसा कोण करतंय. जसं मी पहिल्यांदा एकदा नागपूर विभागामध्ये व्याख्यान दिलं होतं. आम्ही तिघांनी एकाच विषयावर व्याख्यान दिलेलं. म्हणजे त्यावेळी मला काही बोलायचा सराव नव्हता आणि आम्हाला अचानक सांगितलं की तुम्ही वांबोरीहून आलेला आहेत तर आजच्या सभेचे व्याख्याते आलेले नाहीत, तर आज तुम्ही बोला. तर आम्ही काय केलं, तिघांनी मिळून बोलू आम्ही, कारण की आमच्याकडे एकाकडे एवढं मटेरियल नव्हतं की एकानेच 1 तास बोलावं. मग तिघांनी मिळून आम्ही 1 तास पूर्ण केला. मग आता मी सगळ्यात शेवटी, बाकीचे मला आम्ही पहिले बोलतो. आता माझा विषय होता नामस्मरण, सोपा विषय एकदम. मी तो विषय धरून होतो. आता काय झालं की पहिल्या व्यक्तीनेच नामस्मरणाचाच विषय सुरू केला. म्हणजे आता माझ्याकडे जे होतं ते पण नाही. बरं, दुसऱ्या व्यक्तीने पण नामस्मरणच विषय सुरू केला. आता माझ्याकडे दुसरा विषयच नाही आहे त्यावेळेला. मग आता माझी जेव्हा वेळ आली तेव्हा मी म्हटलं बघा, आता 2 लोकांनी नामस्मरणाबद्दल बोलले, मी जर का आता तिसरा विषय मांडला तर ते बरोबर होणार नाही. पण मी पण नामस्मरणाबद्दलच बोलतो, तो विषय पूर्ण करतो, कारण माझ्याकडे दुसराच विषय नव्हताच कुठला. आणि मी पण बोललो, माझी जी तयारी होती. आणि मग सगळं आटोपल्यानंतर एका व्यक्तीने माझ्या खांद्यावर हात टाकला. साधूच होते ते. म्हणजे तुम्ही खूप छान बोलले, तिघांमध्ये तुमचं छान झालं. ही पहिली प्रतिक्रिया मला मिळालेली. म्हटलं हो, म्हणजे मी हो म्हटलं. आता
ते म्हटले मी आधी मुख्याध्यापक होतो, मग मला त्यांच्या बोलण्याचं थोडंसं हे वाटलं की गांभीर्य वाटलं की एखादी सामान्य व्यक्ती बोलते आणि एखादी मुख्याध्यापक व्यक्ती जेव्हा आपल्याला प्रतिक्रिया देते म्हणजे ते आपल्याला गांभीर्याने घेता आलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या बोलण्यात मला काय टप्पे बरोबर वाटले, तिघांचा विषय एकच होता पण तुमच्या टप्प्यांमध्ये काय होतं म्हणजे ते मी लक्षात घेतलं आणि तेव्हापासनं की आपलं बोलणं नाही जरी सगळे तरी एक माणूस असा असतो की जो त्याचं निरीक्षण करतो, त्याचं परीक्षण करतो, म्हणजे आपल्याला नेहमी चांगलंच बोलता आलं पाहिजे. एक जरी अपशब्द जर का आला तर त्याचा मग चर्चा होऊन जाईल त्याची, म्हणजे आपण त्याच्यामुळे एका शब्दामुळे वाईट होऊ. म्हणून आपल्या मुखातनं स्वामी सांगतात ओठांतरा निघाले ते देशांतरा जाई, सूचना देवानी देऊन ठेवली. म्हणजे आपल्या ओठातनं चांगलंच निघालं पाहिजे, कधी बोलताना चांगलं बोलता आलं पाहिजे. आता जर का तुम्ही तिसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत दुसऱ्या व्यक्तीकडे जर का काही बोललात, वाईट बोललात, तर हा व्यक्ती तर तयारच आहे आता कधी ना कधी तुमच्याबद्दल सांगायला की तुमच्याबद्दल ते त्या दिवशी असं असं म्हणत होते बरं का, माझं नाव नका सांगू. परंतु तुम्ही जर का चांगलंच बोलले असाल तर हा व्यक्ती तुमची चुगली लावू शकतो का त्याच्याकडे? त्याची इच्छा असेल तरी पण नाही लावू शकत. तुमच्या ओठांतरातनं चांगलं निघालेलं आहे, चांगले शब्द आलेले आहेत. म्हणून इथे धर्मयुक्त जर का बोलणं असेल, चांगलं बोलणं असेल तर ते देवापर्यंत पोहोचणार आहे आणि देवाने जर का त्याची दखल घेतली तर खूपच उत्तम होईल. ही दखल भटोबासांनी घेतली महादैसांच्या बोलण्याची, ही दखल गौराईसांच्या धर्मशिक्षापनाची जी दखल आहे ती भटोबासांपर्यंत पोहोचली. ते शब्द पोहोचले, ते शिक्षापन पोहोचलं आणि ते म्हणतात, भटोबास म्हणतात की महादाईसा मागा गौराईसी मार्गाचा अभिमानू असे. महादाईसा मागा या धर्माचा आता म्हणजे आता गुरुकुळावर कोण लक्ष ठेवेल ही काळजी कोणाला आहे? भटोबासांना आहे. देव लक्ष ठेवणारच आहेत, परंतु आपल्याला इथे दृष्टपर काही गोष्टींकडे तर लक्ष ठेवावंच लागेल की नाही. मग जसं आम्ही शिबिर घेतलं, त्यांना सगळ्यांना सूचना दिल्या की देवपूजेला बसताना डोक्याला रुमाल बांधायचा, पंक्तीला बसतानाही बांधायचा, काही क्लासला बसताना परत बांधायचं डोक्याला रुमाल. आता एकदा सूचना देऊन चालत नाही, त्यांना रोज आम्हाला बघावंच, सगळ्यांची डोकी बघावी लागायची. मग मी सूचना देतो ज्यांना ज्यांना डोकं असेल त्यांनी त्यांनी डोक्याला रुमाल बांधा. म्हणजे हे लक्ष तर द्यावंच लागतं. देव लक्ष देतच आहेत, परंतु काही गोष्टींचं लक्ष हे आपल्यालाच द्यावं लागणार आहे. तसं देवानी धर्म सांगितले, पण कोण कोण धर्म आचरण करतं की नाही करतं त्याची जबाबदारी जर का आपल्याला दिलेली आहे तर त्यांच्याकडनं तो अध्ययन अभ्यास पूर्ण करून घेणं, त्यांच्याकडनं स्मरण साधना करून घेणं ही जबाबदारी आपली आहे. आणि ती जबाबदारी आतापर्यंत महादाईसा बघत होत्या, पण महादाईसांचं देहावसान झालेलं आहे, आता ते कोण बघणार? एक लक्षात घ्या, तुम्ही कुठलेही धर्म कार्य करण्यासाठी उभे राहा, परमेश्वर त्यासाठी बरोबर सहाय्यभूत लोक, परिस्थिती, वस्तू, पदार्थ हे सगळं जमवून देतात. तुम्हाला त्याबद्दल जेवढी काही भीती असते तेवढंच तुम्हाला त्याचे डबल सहाय्य होऊन जातं. तुम्हाला अपेक्षाही नसते की आपल्याला देव एवढं सहाय्य करते. हे धर्मकार्याच्या बाबतीतलं जे काही उदाहरण आहे हे मी वेळोवेळी अनुभवलेलं आहे बरं का. मी शब्दाचं नुसतं शब्द नाही सांगत आहे. आता मी निरूपणाच्या माध्यमातून मी सगळीकडेच जातो आणि सगळीकडची परिस्थिती काही अनुकूलच असते असं नाही. कुठे ऊन आहे, कुठे काय आहे, कुठे काय आहे, परंतु तिथे गेल्यानंतर जी काळजी असते ती काळजी राहत नाही का, तिथे सहाय्य त्याची जागा घेऊन घेतं आणि बरोबर सगळ्या गोष्टी होतात. मी म्हणतो की उगाच आपण काळजी करत होतो, देव सगळं बरोबर व्यवस्थापन करत असतात. आणि म्हणून जिथेही कुठे काही वाटलं की आता इथे काहीतरी गोंधळ होणार आहे, काहीतरी संकट येणार आहे, परंतु ते जर का धर्मकार्य असेल, मी पहिले तपासून घेतो जे मी करतोय ते धर्मकार्य आहे का हे पहिले तपासावं लागतं. आणि जर का ते धर्मकार्य असेल तर त्याच्या बाबतीत मी अलीकडे थोडा निश्चिंत असतो की आता जरी आपल्याला ते थोडंसं काहीतरी अव्यवस्था होईल असं वाटत असलं तरी सुद्धा परमेश्वर मात्र व्यवस्थाच करणार आहे. थोडी जर का अव्यवस्था व्हावी
स्वामी सांगतात देवाकडनं कधीही अव्यवस्था होत नाही. अव्यवस्था झाली तर व्यवस्था करणारा कोण आहे? या जगामध्ये कोणीच नाही आहे. सृष्टीची पूर्ण व्यवस्था देवाने केलेली आहे आणि अव्यवस्था कोणी केलेली आहे? आपण केलेली आहे. म्हणून उन्हाळ्यातही पाऊस पडतोय, पावसाळ्यात ऊन येत आहे, हिवाळ्यात हिवाळा नसतोय. ही व्यवस्था आपण केलेली, परमेश्वराने तर व्यवस्थित ती जडणघडण केलेली आहे. आणि म्हणून ही अव्यवस्था का झाली बरं सृष्टीची? कारण की सृष्टीच्या नियमानुसार जे काही वर्तन असलं पाहिजे ते वर्तन आता राहिलेलं नाही. एका दृष्टीने धर्मयुक्त वर्तन कमी झालं, अधर्मयुक्त वर्तन जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये वाढल्यामुळे ही सृष्टीची अव्यवस्था सुरू झालेली आहे. आणि म्हणून तीच अव्यवस्था जर का होत असेल, होणार असेल आणि त्यावेळेला जर का आपण धर्म कार्य करत असू तर परमेश्वर तिथे अव्यवस्था होऊ देत नाही, तिथे व्यवस्था कायम राहते. आणि म्हणून नेहमी कधीही कुठलं कार्य करताना त्याला धर्माशी जोडा, धर्म कार्याशी त्याला जोडा आणि धर्मयुक्तच कार्य करा. एकदा आम्ही काही साधूंना सोडवण्यासाठी स्टेशनला उभे होतो, कल्याण स्टेशनला, आणि लहान लहान मुलं पण होती मार्गातली काही. मी म्हटलं की यांना आपण काहीतरी थंड पेय आणू. मुलांना काय आवडतं ते फ्रुटी वगैरे आवडतं. मी गेलो त्या दुकानामध्ये, त्या स्टेशनला जे कॅन्टीन असतात, त्यांना सांगितलं 7 त्यांना ते 7 द्या मला ते फ्रुटी. त्यांनी देताना ते 8 दिले आणि मी पण बघितलं त्यांनी 8 मोजलेले आहेत. ते मी घेतले, त्याला पैसे दिले, त्यांनी पण ते पैसे घेतले, 7चे पैसे घेतले आणि दिले 8. मला वाटलं आपली नजर चूक झाली का. मग घेतल्यानंतर मी परत मोजून बघितले तर ते 8च होते, आम्हाला पाहिजे होते 7. मग त्यातलं मी एक काढून त्याला दिलं. तर काय म्हटलं, हे जे आहे की तुम्ही एक्स्ट्रा दिलंय, मला जास्तीचं दिलेलं आहे. तर तो बघत राहिला माझ्याकडे. म्हणजे तिथे कोण असं करणार आहे का? एक जास्तीचं भेटलं तर घेऊन घ्या. मी पण घेतलं असतं तर काही बिघडलं नसतं, 10 रुपयाचा होता फक्त ते. परंतु त्यामध्ये आपलं आर्थिक नुकसान होणार नाहीये, उलट फायदाच आहे आपला. परंतु आपलं जे काही धार्मिक नुकसान होणार आहे त्याचं काय? आपली जी बुद्धी आहे आता नीती मार्गाने चालणारी बुद्धी अनीती करते आहे, अधर्म स्वीकारते आहे. म्हणजे एक जे आहे ते कसं येणार आहे? चोरी केल्यासारखं येणार आहे आणि ते आपण त्याला निमित्त होतोय. आणि याच्यामध्ये काय होतं की माझाही धर्म चांगला राहतो आणि ते बघतात की ही व्यक्ती कोण आहे? ही महानुभाव पंथाची व्यक्ती. म्हणजे महानुभाव पंथाचं सुद्धा त्या ठिकाणी जे नाव खराब आपल्यामुळे होणार आहे ते होत नाही, उलट ते चांगलं राहतं. असंच मी अमरावतीवरून रेद्दपूरला चाललेलो बसनी, त्यावेळी सुद्धा त्यांनी 2 लोकांचं तिकीट आम्ही 3 लोकांचं तिकीट आम्ही काढलं आणि त्याच्यापेक्षा त्यांनी जर का मला 200 रुपये परत द्यायचे तर त्यांनी मला 300 रुपये परत दिले. मी सगळे तिकिटांचा हिशोब केला, सगळं बघितलं, आपण एवढे दिलेले तेवढे, म्हणजे सगळं झाल्यानंतर लक्षात आलं की 100 रुपयांनी आपले जास्तीचे. पण विश्वास वाटेल ना, कंडक्टर लोक एकदम पक्के असतात है ना हिशोबाचे. ते 1 रुपया कमी जास्त, 1 रुपया कमी घेणार नाही आणि 1 रुपया जास्त देणार नाही, असं एकदम पक्का असतं. मग मी लक्षात घेतलं आणि 100 रुपये जास्त आलेत आणि मग त्यांना मी नेऊन दिलं. ते म्हणे तुम्हाला तिकीट दिलं ना? म्हटलं दिलं, परंतु मी 100 रुपये जास्त दिले. तो पण माझ्याकडे बघत राहिला. म्हणजे आपल्या धर्माचं जे काही महत्व आहे ते आपणच वाढवू शकणार आहोत आणि ते आपल्यालाच वाढवायचं आहे. आणि हे जे कार्य आहे, आज तो कंडक्टर समजा जिथे कुठे असेल, कधी विषय निघाला तर तो म्हणेलच की नाही की महानुभाव पंथाचे कोणीतरी साधू होते, त्यांनी मला पैसे परत आणून दिलेले होते. म्हणजे मला तो ओळखत नाही, पण महानुभाव पंथाला, धर्माला तो ओळखतो, चक्रधर स्वामींना तो ओळखतो. आणि म्हणून आपल्याकडचं जे कार्य आहे, आपल्याकडून जे कार्य आहे त्याच्यातनं आपला धर्म नष्ट झाला नाही पाहिजे, धर्मभंग नाही झाला पाहिजे. धर्माला, आपल्यामध्ये जो धर्म आहे त्याला हानी पोचली नाही पाहिजे. आणि ज्या धर्मामध्ये आपण आहोत तो ईश्वराचा धर्म जो आहे त्याला सुद्धा आपण कलंकित करता कामा नये. आपल्याकडनं नेहमी चांगले कार्य घडले पाहिजेत आणि लोकांपर्यंत ते पोहोचले पाहिजेत. आणि अशा दृष्टीने
हे गौराईसांनी ते कार्य केलेलं आहे. याच्यात गौराईसांचा दृष्टपर लाभ काही नाहीये आणि अदृष्टपर लाभ पण कधी किती लागतो हे आपल्याला दृष्टी आड असतं आपल्या, त्याच्यामुळे त्याचं महत्व कधी कधी आपल्याला नसतं. पण गौराईसांचं महत्व ते आहे की एक वास्तविक दशेतली व्यक्ती आहे ती जर का परत याच्यामध्ये अडकली तर इथून परत निघताना परत कितीतरी सृष्ट्या जाऊ शकतात. या सृष्टीमध्ये जर का ते वास्तविक दशेत पोहोचलेले आहेत तर इथून पुढचा प्रवास अनुसरण दशेपर्यंत झालाच पाहिजे आणि म्हणून त्यांना ते शिक्षा पण केलेलं आहे. याच्यामध्ये गौराईसांचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही, उलट परमार्थच आहे. वैयक्तिक काही परमार्थ आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या बाबतीतही पारमार्थिकच विचार त्यांचे आहेत. आणि म्हणून इथे एक गौराईसांची जी भूमिका आहे, महादाईसांच्या नंतर जी महादाईसांची भूमिका होती तशाच प्रकारची भूमिका कुठेतरी गौराईसांनी ती स्वीकारलेली आहे. अशा अनेक मार्ग माऊल्या त्या काळामध्ये असतील, त्यांची नावं आमच्यापर्यंत आलेली नाहीत किंवा ती स्मृती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, परंतु अनेकांनी असे अनेक कार्य केलेले असतील आणि जेणेकरून त्या ठिकाणी भट्टोबासांना त्या साध्वींचा मार्गकुळातले जे कोणी असे साधक आहेत जे धर्मासाठी काही ना काही कार्य करत आहेत, परमेश्वराच्या उद्धरण कार्याला जे मदतनीस होत आहेत, अशा प्रत्येक जीवाचा भट्टोबासांना कुठेतरी अभिमान वाटतो. आणि म्हणून ते म्हणतात महादाईचा मागा गौराईसी मार्गाचा अभिमानू असे, म्हणजे गौराईसांना मार्गाचा चांगलाच अभिमान आहे आणि त्या अभिमानास्तवच त्यांनी ते त्या ठिकाणी शिक्षा पण त्यांना केलं, असं भट्टोबास त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढत आहेत. पुढची स्मृती येते 256 क्रमांकाची. भट्टोबासा ज्वरागमनी पंडित शय्या स्वीकारू, एक वेळ भट्टोबासी ज्वरू आला. एकदा भट्टोबासांना ज्वर आलेला आहे म्हणजे ताप आला. पंडित बास एकी पाट बाज विकत घेऊन आले. आणि पंडित बास त्यांनी काय केलेलं आहे, एक बाज विकत घेऊन आलेले आहेत. म्हणजे पलंग, बाज माहिती आहे तुम्हाला का बरं? कारण की त्यांचं भूमिशयन जरी असेल, एकदा जर का माणूस आजारी पडला त्याला जमिनीवरून म्हणजे जमिनीवर बिछाना टाकलेला आहे तर उठायला परत बसायला थोडा त्रास होत असतो. आणि ते लक्षात घेता या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की आचार्य भट्टोबासांसाठी त्यांनी ती जी पाटबाज आहे म्हणजे ती नवारीने विणलेली वगैरे असते ते विकत घेऊन आले. बरवे अंथोरिले, चांगल्या प्रकारचं अंथरून जे आहे त्याच्यावर अंथरलं. भट्टोबासा म्हणितले आणि भट्टोबासांना म्हटले भट्टो यावरी निद्रा करावी, म्हणजे यावर आपण निद्रा, खाली झोपू नका, उठाय बसायला त्रास होतो. म्हणून भट्टोबास उगेची निजयले आणि भट्टोबास काहीच बोलले नाही, उगेची निजयले. कारण की ज्या वेळेचा जो विधी आहे तो त्यावेळी आपण स्वीकारला पाहिजे. प्रसंगोचित काही काही गोष्टी असतात, जसं सांगितलं की कवणी हिरडा बेहाडा दे तरी नान. एरवी काही लोक औषध घेत नाहीत, परंतु विशिष्ट गोष्टींचं औषध विशिष्ट वेळेला हे घेतल्या गेलं पाहिजे. एरवी आपण नाही घेत. जसं मी स्वतः पेन किलर गोळी मी नाही घेत, पण कधी कधी असं काही असतं एमर्जन्सी किंवा डोकं इतकं दुखतं आणि त्यावेळी ते थांबलं पाहिजे, म्हणजे गरजेचं असेल तरच मी पेन किलर गोळी घेतो, नाही तर मी घेत नाही. डोकं कशामुळे दुखतं ह्याचं मी आधी शोध लावतो आणि मग त्यानुसार पुढचा उपाय असतो. परंतु कधी कधी आपण औषध नाही घेत, पण कोणी जर का आणून दिलं तर हा उपाय करा, आयुर्वेदिक आहे, तर आपण तो केला पाहिजे. त्याच्याविषयी देवाने स्वतःच आज्ञा आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून जर का आजारपणामध्ये कोणी काही शीतपथ्य आपल्याला देत असेल, औषध देत असेल, तर त्यानुसार काही पदार्थ देत असेल की बाबा सर्दी झालेली आहे तर हा पदार्थ गरम गरम तुम्ही प्या, त्याच्यामुळे गळा चांगला होईल, तर त्यावेळी आपल्याला ते घेता आलं. म्हणजे मी नाही औषध घेत नाही, औषध असं आडून राहायचं नाही. मागे एकदा असं झालं की आमचे सन्मित्र होते, त्यांना टायफॉइड झाला. त्यांना म्हटलं की कधी झालं, म्हणजे असं असं झालं वगैरे. औषध घेतलं की नाही? ते म्हणे नाही, आता नवरात्र चालू आहे ना.
अहो म्हटलं टायफॉइड झालंय तुम्हाला, साधं काही सर्दी ताप नाहीये, टायफॉइड झालेला आहे तर तुम्ही जाऊन औषध घ्या. ते नपाळत झाली, मग औषध कशी घ्यायची? अहो म्हटलं घ्या औषध. म्हणजे हे तारतम्य आपल्याला असलं पाहिजे. नुसतं एकच री ओढून राहायचं नाही. जेव्हा तुम्हाला कुठली क्रिया असेल तर चारही बाजूनी आपल्याला ते पडताळता आलं पाहिजे की यावेळी आपल्याला काय करायचंय, नेमकं हो बोलायचंय की नाही बोलायचंय, हो का बोलायचंय, नाही का बोलायचंय, हे सगळं समजलं पाहिजे. आणि त्यावेळेला योग्य जो निर्णय असेल तो आपल्याला त्यावेळी स्वीकारता आला पाहिजे. मग इथे म्हणजे मामाजी एक उदाहरण घटना सांगतात की त्या काळामध्ये म्हणजे असं आपल्या जुन्या काळामध्ये होतं की आम्ही माझ्या शरीराला शस्त्र लावू देणार नाही, इंजेक्शन घेणार नाही, ऑपरेशन करू देणार नाही. मग ते कोणाला तरी ते मोतीबिंदू हे झाले डोळ्यामध्ये, त्यांना सांगितलं ऑपरेशन करते, म्हणे नाही मी माझ्या डोळ्याला शस्त्र लावू देणार नाही. आणि काही दिवसांनी त्यांचे डोळे गेले मग मोतीबिंदूने, मग ते दिसेना असं झालं सगळं. मग ते कसे झाले, परावलंबी झाले. कोणी असेल न्यायला तरच जायचं वगैरे. मग ते म्हणायला लागले की त्यावेळी ऑपरेशन केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे अडून बसायचं आहे, पण कुठल्या गोष्टीविषयी किती काय वगैरे याचं तारतम्य आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की स्वामींना माहिती आहे की येथीचा साधक कसा आहे, देवासाठी काहीही करायला तयार आहे. मग तो कदाचित औषध नाही घेणार व देवानी सूचना देऊन ठेवली. कोणी जर का दिलं, कोणी काय उपाय करत असेल, उपाय सांगत असेल तर निश्चितपणे कधी कधी तो देवाचा संकेत असतो बरं का. म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्या माणसाने सांगितलं, पण त्या माणसाने बरोबर येऊन कसं सांगितलं की कारण की त्याच्या मागे देवाचा काही संकेत आहे की त्यांनी सांगितलं की असं असं आहे का, मग आमच्याकडे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. हा व्यक्ती त्याच वेळेला आपल्याकडे कसं काय येतो? ते देवाची कुठे काहीतरी इच्छा असावी, प्रवृत्ती असावी की आपण, म्हणून ते साह्य आहे. म्हणून ते साह्य सुद्धा आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की परमेश्वर कुठे केव्हा कसं साह्य आपल्याला करतात. काही काही घटना घडून गेल्यानंतर लोक म्हणतात आम्हाला देवाचं काहीच साह्य झालं नाही. आता ती घटना मी ऐकलेली असते, मी त्यांना सांगू इथे साह्य झालं, इथे साह्य झालं, इथे साह्य झालं. ते म्हणतात हो, हे आम्ही विचार केलाच नाही. म्हणजे ते साह्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे. माझ्या बाबतीत जरी एखादी वाईट घटना घडली तरी मी बघतो की देवाने कुठे कुठे आपल्याला सूचित केलेलं आहे, पण त्यावेळेला आपण ते लक्षात नाही घेतलं. त्यावेळेला आपण ते लक्षात घेऊन ते कार्य करता आलं असतं आपल्याला. म्हणून स्वामींनी ती सूचना दिलेली आहे. आणि मग भटोबास जरी जमिनीवर झोपत असतील, जमिनीवर बिछाना टाकून, तरी आता इथे महत्वाचं काय आहे, त्यांनाही उठता बसता त्रास होतो आहे आणि त्याचा त्रास सेवकांना पण होतो. आता सेवक हा त्रास मानून घेत नाही, ते तर सेवा करतायत, गुरुनिमित्तांची सेवा करतायत. पण गुरुनिमित्त काय बघतात, नाही सेवकाला त्रास होता कामा नये असं गुरुनिमित्त सुद्धा बघत असतात. म्हणजे अशा पद्धतीने की गुरु सुद्धा तेवढीच काळजी घेतात. गुरु सुद्धा स्वावलंबी आहेत, परावलंबी नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी भटोबासांनी काय केलेलं आहे, भटोबास उगेची निजैले, म्हणजे ते सुद्धा कुठलीही तक्रार किंवा काही न बोलता त्यांनी दिलेल्या सेवेचा त्यांनी ते विकत आणलेलं आहे. ते द्रव्य जे आहे ते मार्गाचे उपयोगी गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे भटोबासांनी त्यांच्या सेवेचा स्वीकार केला. त्यांचं जे काही द्रव्य असेल, वस्तू असेल, ती मार्गाच्या भटोबासांच्या उपयोगी लागलेली आहे. आणि त्याचं जे काही गोमटा आहे ते त्या समोरच्या सेवकांना म्हणजेच भटोबासांसाठी पंडित बासांनी ही बाज आणि म्हणजे आणलेली आहे. तर त्या पंडित बासांना त्याचं निश्चितच गोमट मिळणार आहे. आणि सोबत पंडित बासांची उचितत्वे क्रिया, उचित क्रिया करता येणं खूप आवश्यक आहे बरं का. परिस्थिती काय आहे त्या अनुरूप आता आपल्याला इथे काय द्यायचं आहे किंवा काय पदार्थ उपलब्ध करायचा आहे, कुठली वस्तू द्यायची आहे, हे आपल्याला त्यावेळेला बरोबर कळायला पाहिजे. तीच वस्तू आपल्याला देता आली पाहिजे. जसं भटोबासांनी स्वामी उदास आहेत, श्री प्रभूंची दुटी दाखवली. स्वामींना आश्चर्य की हे तुझं कसं काय स्फुरलं तुम्हाला की हेच बरोबर द्यायचं आहे. म्हणजे परमेश्वराच्या प्रसादामुळे हे मला स्फुरलं असं भटोबास म्हणतात. म्हणजे विधी करिता विधी स्फुरे. तुम्ही जर का विधीमध्ये असाल
तर तुम्हाला बरोबर लक्षात येईल की आत्ता आपल्याला काय करायचं आहे. नेमकं माझं काय होतं की विदर्भामध्ये पोथी माझ्या जास्त, निरूपण माझी जास्त होतात, धर्मवार्ता जास्त होते आणि विदर्भामध्ये पाय धुण्याची हे असते की नेमकं हिवाळ्यात जर का निरूपण असेल आणि जर का कोणाच्या घरी गेलो की त्यावेळी पाय धुवायला कुठलं पाणी पाहिजे मग? हा, हे तुम्ही म्हणताय, परंतु तिकडे थंडच पाणी असतं. मग म्हणजे कधी कधी असं असतं की ह्या घरी कोण बाबा आलेत, मग ते आमच्याकडे पण घेऊन या. मग ते पाणी गरम वगैरे काय करत, थंड पाणीच. म्हणजे अक्षरशः आता जर का ऊन आहे मग त्यावेळेला कुठलं पाणी पाहिजे? थंडच पाणी पाहिजे, तर मग ते बरं वाटेल. आता जर का गरम पाणी असतं तर मग ते जमलं नसतं. म्हणजे उचित वेळेला उचित क्रिया बरोबर तुम्हाला ती करता आली पाहिजे. आणि ती जर का करता आली तर तुमच्यासारखं म्हणजे विधी पुढच्या टप्प्यामध्ये कुणाला घडतील नाही घडतील. कारण की एकदा जर का विधीची लिंक लागली, उचित क्रिया करण्याची लिंक लागली, तर बरोबर ते दिल्या जातं, आपल्याकडनं ते घडत राहतं. आणि म्हणून उचितत्वे क्रिया करण्यावर आपला भाव असला पाहिजे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 255 आणि 256 क्रमांकाच्या 2 स्मृतींवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत